अंतिम लढत प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळेल आणि एक जबरदस्त लढत प्रेक्षक वर्ग पाहणार. प्रेक्षक वर्ग कुठेच जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. ओम ठाकूर बाप्पा मोरिया तोच मजकूर क्रिकेट स्पर्धा आणि शेवटची अंतिम लढत आणि मायक्रोफोनवरती आमचे बंधू सैनत राजे. आले उदयपूर म्हणून शुभेच्छा आल्यात. डॉक्टर अमर राजे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय. डॉक्टर अमोल राजे आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्याकडून स्पर्धेला शुभेच्छा देखील आल्यात. त्यांचं देखील स्वागत आहे. नूतन राजे या टीमचे पॅकर आहेत. नूतन राजे जबरदस्त क्रिकेटर पट्टू. त्यानंतर आमचे नूतन राजे VRCC उसाटणे टीम त्यांना फाईट करणारा संघ कैलासवासी योगेंद्र दादा प्रतिष्ठान तलोजा मजकूर किरण राजे. याच मैदानावरती भरपूर त्यांची मेहनत. फर्स्ट शिप आली तर लगेच खेळण्यासाठी सज्ज, म्हणजे क्रिकेटला वरती भरपूर प्रेम आहे किरण राजे. शुभेच्छा बिन देऊ दोन्ही टीमसाठी. गोलंदाज इथे सज्ज झालाय. गोलंदाज रोशन हजारे. समोर फलंदाज किरण राजे. पहिलाच बॉल किरण साठी रोशनचा. हो हो व्हेरी गुड स्ट्रोक होता, परंतु झेल निसटला. कठीण होता परंतु प्रयत्न खूप चांगला. इथे पहिल्या चेंडूवरती मिळतील एकूण 2 धावा. 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते. एकूण धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. श्रीगणेश ओपन झालाय टीम तलोजा मजकूर टीम. किरण राजे स्ट्राइक एंड वरती. त्यानंतर रोशन हजारेची गोलंदाजी टीम VRCC उसाटणे टीम. भरपूर फॉर्म मध्ये भरपूर चर्चेमध्ये असणारा संघ VRCC उसाटणे टीम. रोशन समोर फलंदाज किरण. हो समोर बॅक टू द बॉलर खेळतायत. चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेनं अगदी समोरच्या दिशेनं टर्न होतोय आणि या चेंडूवरती 0 धाव. 2 चेंडूची सांगता या ठिकाणी होते. संघाची धावसंख्या 2 वरती. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आंतरवर्तुळामध्ये 9 क्षेत्ररक्षक आणि वर्तुळाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देत असताना बाउंड्री लगत.
टॉस चेंडू टॅप केला, इथे मिसफिल्ड होते, चेंडू गोलीच्या वेगानं गोलीगत 4 रन. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. नूतन षटकार हॅट्रिक साठी राजा बैलाचे मालक षटकार हॅट्रिक साठी 25,000 रुपयाचा पारितोषिक आहे. नूतन राजे जबरदस्त फलंदाज आहे, चौफेर फलंदाजी करतात. गॅप शोधतायत, कुठल्या दिशेने खेळणार आहेत. यावेळी चेंडू डॉट, चेंडूची सांगता. षटक क्रमांक पहिला समाप्त. संघाची धावसंख्या 7. नूतन राजे यांनी भरपूर मोठी सपोर्ट दिलाय टीमसाठी. पैसा बोलताय भाई. खेळण्यासाठी आवड त्यांची आपण सातत्याने आपण पाहिली. नूतन नॉन स्ट्राईक एंडवरती आता येतील. नूतन आणि किरण ही सलामीची जोडी. संघाची धावसंख्या 7. तलोजा मजकूर टीम किरण राजे. रोशन ची षटकाची सांगता झाली. आता येथील गोलंदाज टीमचा एकमेव तालनार समीर. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, मिळतील या चेंडूवरती. एकच धाव, एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतोय. धावसंख्या धावल करते 8. समीर ची गोलंदाजी. नूतन समीर. ओहो, चांगला फटका. इथे गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहिला. चालला चेंडू फाईन लेग मध्ये. पोचणार कधी. फलंदाज बाद. नूतन सहजरित्या 2 धावा झाल्या असत्या, परंतु फिजिकल फिटनेस इथे कमजोर. हरकत नाही, चांगला प्रयत्न होता नूतन यांचा. आता कुणाल पाटील येतील. नूतन कडनं षटकारांची अपेक्षा होती. भरपूर मोठा खेळाडू मैदानातून बाहेर. षटकार हॅट्रिक साठी 25,000. क्या बात आहे. ओहो, बॅक टू द बॉलर कुणाल साठी. ब्लॉक हॉल मध्ये व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. समीर जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक 2चा मानकरी. अगदी स्क्रीनच्या समोर जबरदस्त गोलंदाजी. समीर स्विच हिट. लाऊड लॅपिल. LBW फलंदाज बाद. कुणाल पाटील.
येस, चेंडू जातो डॉट. सचिन राजे षटक क्रमांक दुसरा. समीर यांचा धावफलक धावसंख्या फक्त 9. शेवटचा बॉल. सचिन राजे आणि किरण राजे यांच्यावरती जिम्मेदार आहे VRCची उसाटणे टीम. वेग आणि त्यानंतर झालेला टर्न. 2 षटकाची सांगता. संघाची धावसंख्या 9. डीजे मास्टर ज्यावेळेस गाणी आपण लावता थोडा बेस कमी करा, कारण इथे 0 करा. कारण इथे सिस्टमसाठी अडथळा निर्माण होते. गोलंदाज पुन्हा एकदा रोशन. समोर फलंदाज किरण. फटका बसलाय. फलंदाज बाद. मयूर राजे दुखापतग्रस्त आहेत, तरी देखील क्रिकेटवरती तितकाच प्रेम. तळोजा मजकूर एक्सप्रेस आहेत, परंतु इथे 2 षटकाची समाप्ती. तिसरा षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवरती रोशनला मिळते ते सफलता. फलंदाज मयूर. स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईक एंडवरती सचिन. आराध्या स्पोर्ट्सचे मालक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 5 षटकांची मॅच आहे मयूर, तर यातून आपण पाहतोय खूप चांगले लेदर क्रिकेट देखील खूप चांगले खेळत आहेत. इथे रोशनची ही गोलंदाजी फार जसं तीक्ष्ण तिखट गोड मारा करत असताना 5 षटकामध्ये 93 धावा होताना पाहिल्यात. समोर मयूर. यस, इथे बॅटची कडा. चेंडू चाललाय गलीमध्ये. 1 धाव कंप्लीट. संघाची धावसंख्या फक्त 10. खूप चांगले गोलंदाजी रोशनची. अप्रतिम गोलंदाजी सचिन राजे. जबरदस्त खेळाडू आहेत. 4 दिवस या मैदानावरती क्रिकेटचे सामने, त्यानंतर प्रॅक्टिसमध्ये थोडासा व्यत्यय, त्या कारणास्तव तळोजा मजकूर टीमची अवस्था. स्विच हिट. चेंडू चाललाय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट. 0. धावसंख्या 10. लॉस ऑफ 3 तळोजा मजकूर. टॅपिंग क्रिकेट. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक वेगानं. धावसंख्या 1 ने वाढ होईल. 1 वरती 1. 1च्या पाठी 1. 11 धावसंख्या. 3 विकेट गारत टीम तळोजा मजकूर. वेगवान चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये नाही.
डॉट चेंडूची सबर. संघाची धाव संख्या 3 षटकाची समाप्तीनंतर फक्त 11. आणि नक्कीच आई भवानीला इथे नक्कीच कोंबड्याचं अर्पण करून की एखादी षटकाराची अपेक्षा आपण करू. राहुल राजे देखील नाराज आहेत भरपूर. 3 षटक झाले, धावसंख्या 11. भरपूर खराब अवस्था तलोजा मुस्कू टीमची राहिली. 11 धावे धावफलका होती गणेश येथील गोलंदाजीसाठी. समोर फलंदाज सचिन राजे. सचिननं 4 चेंडू फेस केल्यात, फक्त 1 धाव. यावेळी 6 चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच आमच्या दिशेने वळतात. 2 हात जमिनीला समांतर दर्शवित असताना इट इज व्हाईट बॉल. आणखीन एक चेंडू फेकावा लागेल गोलंदाज गणेशला. एका डझनामध्ये धावसंख्या. सचिनच्या बॅट्स मधून चौकार षटकार कधी येणार. हो हो आलाय. पहिलाच चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री रेषेच्या बाहेर. 4. सुरुवात. राहुल साठी हा चेंडू. फलंदाज बाद. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. स्वतः फलंदाज बॅटची कडा लागण्याचा बाहेर निघतात. प्रामाणिकपणा पाहिला राहुल राजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, नाईस. खूप चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून पाहिले. भरपूर कोचिंग ते करत असतात. नाराज केलेत परंतु इथे राज पाटील. चाललाय चेंडू सीमा रेषा पार. षटकार. संघाची धावसंख्या फक्त 22 षटकार आलाय. संजीवनी दिली ह्या षटकारांना राज मिडल ऑर्डर मध्ये.
गणेशांच्या षटकातील पुढील चेंडू यावेळी ऑन साईडला लगेच ग्रेट कमबॅक गणेश माध्यमातून षटक क्रमांक चौथ्यातील अंतिम चेंडू. धावसंख्या धाव फलकावरती फक्त 22 आहेत. लास्ट बॉल राजसाठी ऑन साइड मध्ये चेंडूची अडवणूक केली त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. 2 धावच्या बरोबरीनं षटक क्रमांक 14 समाप्त आणि 4 षटकांची समाप्ती. संघाची धावसंख्या 24. शेवटचा हाणामारीचा षटक गोलंदाज धावफलकावरती. धावा 24. प्रेम येत आहेत मयूर राजे. चांगला फटका आहे गॅप मध्ये खेळतायत. जबरदस्त तडाखा चेंडू सीमा रेषा पार 4. चौकार 28 धावा धावफलकावरती. ओहो बॅटच्या समोर होता. जाईल चेंडू सीमारेषा पार 4 रन. धावा आहेत धावफलकावरती. मयूर सुरुवात तर झाली आहे चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न. 32 धावा आहेत धावफलकावरती. गोलंदाज तयार. डॉट चेंडूची सांगता 3 चेंडू झालेत. अंतिम 3 चेंडू बाकी आहेत. मयूर राजे समोर खेळतात. येस डेफिनेटली मयूर राजांची खेळाची जी शैली आहे फलंदाज कन्फ्यूज होतात की फलंदाज ॲक्च्युली खेळण्यासाठी तयार आहेत की नाही आहे. लक्ष द्या मयूर राजे. एकूण धावसंख्या धावफलकावरती 32. हलक्या हातानं चाललाय चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. दुहेरी धाव कंप्लीट. 2 धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 34. 34 धावा धावफलकावरती. षटकातील अंतिम 2 चेंडू बाकी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रेम. 2 चेंडू आहेत. 2 चेंडूवरती 2 कडक प्रहार झाले. ते सन्मानजनक धावसंख्या. फ्लिक केलाय चाललाय स्क्वेअर मध्ये स्क्वेअर लेग मध्ये. दुहेरी धाव 2 धावेच्या बरोबरीनं 36 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर 42 होतील. चौकार आला तर 40 होतील. पाहूया अंतिम चेंडूवरती काय रहस्य असेल. मयूर राजे समोर फलंदाज. ओहो लाऊडली अपील. LBW फलंदाज बाद. येणारे 5 षटक जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. VRC ची उसाटणे टीम कॉम्बॉक्स मध्ये करूया बदलाव. आमचे योगेश मडवी सर थँक्यू.
मच साईनाथ राजे. वेलकम गुप्ता शेठ पाटील. नाद एकच बैलगाडा शर्यत आणि आज इथे संघाला सपोर्ट करण्यासाठी आमचे गुप्ता शेठ पाटील आलेत. गोल्डन मॅन त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर याच दरम्यान पेंदरगावचे सन्मान्य पांडुरंग शेठ पाटील यांचं देखील आगमन झालंय. राजे कुटुंबाचे जावई आहेत. त्यांना विनंती आहे पांडुरंग शेठ आपण या व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. आणि मनोज दादा आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. वेलकम सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. आमचे गुप्ता शेठ पाटीलला गोल्डन मॅन उसाटणे यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही तर मॅच पाहायला मिळेल इथे पहिल्या फेरीतील अंतिम लढत दोन टीम मध्ये, अर्थात एका बाजूला संघ VRCC उसाटणे आणि त्याला फाईट करतोय तो जो मजकूर ओम ठाकूर बाप्पा मौर्य. तो जो मजकूर संघाने प्रथम बॅटिंग केली आणि फक्त धावा केले त्या 36. 36 धावा केले. 37 धावेचं टार्गेट उभं केलंय. 37 धावेचं टार्गेट मैदानावरती असेल VRCC उसाटणे टीम समोर. याच्या अगोदर VRCC पेंदर संघाने मॅच जिंकली आहे. तर पेंदर संघ आपण कुठे जाऊ नका, कारण यानंतर लगेच आपली लढत होणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहे. पहिलं षटक घेऊन प्रथमेश सालुंके. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर आणि वाईट अर्थात अतिरिक्त धाबेनं अकाउंट ओपन झालंय. अंश पाटील आणि विकास पाटील हे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत ऍज द ओपनर. आणि 37 धाबेचं टार्गेट चेस करण्यासाठी VRCC उसाटणे संघाची सलामी जोडी. बॉल चांगला गॅप शॉट सिलेक्शन. अगदी बॉलला पाठवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल थांबलाय आणि रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाले. दोन धाबेनं स्वतःचं अकाउंट ओपन केलं अंश पाटील. धावसंख्या आपण पाहतो 3. धाबा बनवायचे 37, अर्थात बॉल 30 आणि 37चं टार्गेट आहे. त्यामुळे तो जो मजकूर संघाला स्वतःच्या होम ग्राउंडवरती चांगलं प्रदर्शन करावं लागेल. प्रथमेश सालुंके पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट समोर खेळता शॉट एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली. संघाच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 4. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं. यावेळेस बॅटचा टॉपेज लागला वरचा हिस्सा आणि विकास पाटील बॅक टू द डगआउट. गोल्डन डग या मॅच मध्ये शून्यावरती बाद होणारा विकास पाटील आणि धक्का क्रमांक पहिला 4 या धावसंख्येवरती. शून्यावरती बाद झालाय. नाराज आहे कारण या मॅच मध्ये टार्गेट मोठं नव्हतं, परंतु सुरुवातीला अपेक्षा भरपूर होत्या विकास कडून. कारण विकास म्हटलं की एक विस्फोटक खेळाडू हा टीम मध्ये नेहमी पाहायला मिळालाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन झालाय प्रेम पाटील. नेट क्रमांक 3. चांगला चेंडू. लेन चांगली आहे. अगदीच अचूक टप्पा आणि कमबॅक झालं मैदानावरती. 4 चेंडू फेकले गेले. 4 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा. आणि मी सुरुवातीला सांगितलंय की लो स्कोरिंग मॅच चौच्या मजकूर संघाला जिंकायची असेल तर स्टँडर्ड गोलंदाजी, स्टँडर्ड फिल्डिंग, अतिरिक्त धाबेवरती अंकुश, विकेटचं सातत्य आणि दबाव मागे दबाव आणावा लागेल. तो उसाटणे टीम होती. 1 गडी बाद 4. चांगला फटका. यावेळेस पुन्हा एकदा ग्राउंड वरती 7 मिळतीये आणि 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव देखील कंप्लीट.
खरं तर तवसे मजकूर संघाच्या बाजूने साथ येते. मागच्या 2 चेंडू पाहिलं आपण देखील पाहिलं की जिथे चौकार असं वाटलं की जाईल परंतु तिथे बॉल अडला थांबला. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं. त्यांचा स्वतःचा ग्राउंड आहे. सन्माननीय सुभाषदादा राजे यांचं देखील आगमन झाले. त्यांचं स्वागत आणि ते बॉल आलाय वेगानं लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर. अंतिम चेंडूवरती चौकार. टोटल आपण पाहिलं की या ठिकाणी 11 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात. एक गडी बाद 11 अशा परिस्थितीमध्ये VRCC उसाटणे संघ बघा तवज मजकूर संघाच्या 11च्या 11 खेळाडू फिल्डिंग लावत आहे. जयराजेसाठी विकेट प्रत्येक विकेटला 500 रुपये रोहन राजे यांच्याकडून. ब्लॉकरचा माला इथे ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि पहिला चेंडू जयराजेनं डॉट फेकलाय. टीम टोटल 11 धावा 1 गडी बाद. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मयूर राजे यष्टांच्या पाठीमागे नक्कीच खेळाडूला कॉन्फिडन्स वाढवतोय. पुन्हा चांगला चेंडू गुडलेनचा वापर केलाय. पहिला चेंडू यॉर्कर फेकला आणि त्यानंतर चेंडू गुडलेन वरती. चेंडू पडल्यानंतर हलकासा टॉस झालाय. रिप्ले मध्ये पाहू शकता नक्की चेंडू थोडासा टॉस झाला. फलंदाज बीट झालेत आणि ते डॉट चेंडूची समाप्ती. स्लो वर्किंग 37चं टार्गेट आहे. 2 चेंडू त्याने डॉट फेकलेत. चांगला चेंडू फटका चांगला आहे. यावेळीस बॉल थांबणार नाहीये आणि बॉल चाललाय कबर सीमारेखा बाहेर. प्रेम पाटीलच्या बॅट मधून चौकार. गणाराजे यांचं देखील आगमन होत आहे. बाबा यहाँ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वदेच्या वतीनं ओम ठाकूर बाप्पा मोरिया तोच मजकूर आयोजित या क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चौकार हॅट्रिक साठी रायफल बैलाचे मालक गुप्ता शेठ पाटील गोल्डन मॅन यांच्याकडून 2000चं प्राइज आहे. परंतु इथे चौकारानंतर टोकलाय सरळ लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर षटकार. षटकार आला. 3 बॉल 3 षटकार जरी ठोकले तरी गुप्ता शेठ पाटील यांच्याकडून 2000चं प्राइज आहे. पुन्हा चेंडू चांगला गती परिवर्तन स्लो चेंडूचा वापर केलाय आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. जयराजेचं देखील षटक थोडं मागडं होत चाललंय कारण 1 चौकार लागला 1 षटकार लागला आणि आता टीमची टोटल धावा फलकावरती स्कोर लागलाय 21 धावा. 6 चेंडू 6 विकेटचा विक्रम आहे जयराजेचा. परंतु या मॅच मध्ये अपेक्षित गोलंदाजी झाली नाहीये. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून आमचे मित्र चिरेटचे समीर दादा काटावले मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून उसाटणे VRCC संघाला शुभेच्छा आल्यात आणि खास म्हणजे समीर पाटील आपल्यासाठी शुभेच्छा आल्यात. आणि जेव्हा समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तेव्हा त्याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज आहे. तर नक्कीच साईराजे 2 मैदानावरती येते व्यासपीठावरती त्यांचं स्वागत करूया. साईराजे 3 धावांची गरज आहे ती फक्त 16 धावा 18 चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती VRCC उसाटणे संघाला जिंकण्यासाठी. चला VRCC पेंदर संघ कॅप्टन आपण जॉईंट व्हा आमच्या सोबत कारण यानंतर लगेच ती लढत होणार आहे.
पहिला चेंडू कट केलाय, स्पेअर कटचा फटका कव्हर रिझन मध्ये फिल्डर कुणाल त्या ठिकाणी होते आणि एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 22 धावसंख्या होती. 22 लॉस ऑफ 1 विकेट. रायफल बल्लाचे मालक आमचे गुप्ता शेठ गोल्डन मॅन मॅचला एन्जॉय करतात. नक्कीच परवा कदाचित उसाटणे ग्राउंड वरती बैलगाडा शर्यत होणार आहेत. बॉल चांगला, फटका देखील तेवढाच सुंदर आहे आणि बॉल सीमारेखा बाहेर येतोय. चौकार इनसाइड आउटच्या माध्यमातून बॉलला कलेक्ट केलं आपल्या बॅटवरती. प्रेम पाटीलचं कौतुक करायला पाहिजे. आतापर्यंत चांगली खेळी, सुंदर चेंडू होता, त्याला तेवढंच सुंदर उत्तर मिळालं. इनसाइड आउट आणि चौकार येतोय प्रेम पाटीलच्या बॅटमधून. चौकाराबरोबर टीमची टोटल 26 धावसंख्येवरती. फक्त गरज आहे 11 धावेची. उर्वरित समीकरण 16 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा कट केलाय, फिल्डर आहे बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 27. फक्त 10 धावेची गरज आहे. स्वतःच्या होमगाडूती खेळताना तहूचा मजकूर संघ हवी तशी बॅटिंग झाली नाही आणि हवी तशी गोलंदाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली नाहीये आणि आता 27 धावा स्कोर बढती लागल्यात. फक्त इथे उसाटणे टीमला 10 धावेची गरज आहे. प्रथमेश सालुंके यावेळेस अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न यष्टा उद्ध्वस्त केल्या आणि ते अंश पाटील बॅक टू द डगआउट. धक्का नंबर 2. मैदानावरती जिंकण्यासाठी 10 धावेची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर तहूचा मजकूर संघ तुम्हाला प्रत्येक बॉल मध्ये संघर्ष करावा लागेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू आणि विकेटचं सातत्य ठेवावं लागेल. नवीन बॅट्समन यश आलाय. शेवटचा अंतिम चेंडू प्रथमेश सालुंके सेकंड स्पेल हाताळतोय. पहिलं स्पेल त्यानंतर सेकंड स्पेल 17 धावा दिलेत तर आतापर्यंत 2 गडी बाद केलेत. शेवटच्या अंतिम बॉलला प्रहार केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय. सीमारेषा बाहेर येतोय ब्रँडेड षटकार. फक्त 4 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बीआरसीसी उसाटणे टीमनं केल्या त्या 33 धावा. फक्त 4 धावेची गरज आहे. गोलंदाज इथे बॉलिंग ट्रॅक होती. निखिल ब्लॉक हॉल परंतु यष्टीरक्षकानं केली चूक. बॉल सीमारेखा बाहेर. चौकार आणि हा चौकार खरं तर विजय संपादित करतायत बीआरसीसी उसाटणे संघ. अभिनंदन. हार्डलक टीम तहूचा मजकूर. चला दोन्ही संघ सेकंड करा आणि लगेच बीआरसीसी उसाटणे विरुद्ध बीआरसीसी पेंदर अशी लढत होईल सेकंड राऊंडची. सेकंड चला पेंदर संघ कॅप्टन आणि उसाटणे संघ कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट व्हायचे लगेच. तर या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरेल ऑलराऊंडर भूमिका निभावणारे अर्थात डेट ओव्हर ज्यांनी फेकली, एक विकेट घेतली आणि बॅटिंग करताना त्याच्या बॅटमधून आपण जबरजबल 3 चौकार पाहिले, 1 षटकार पाहिला. त्याने खेळी केली सुंदर आणि तो ठरलाय प्रेम
पाटील मॅन ऑफ द मॅच. 22 धावेची खेळी केली, गोलंदाजीतून 1 विकेट घेतला, तो प्रेम ठरला मॅन ऑफ द मॅच. चला प्रेम आपण या. तर प्रेम ठरला मॅन ऑफ द मॅच. 18 धावेची खेळी, त्यानंतर आपण पाहिलं की 1 विकेट. बावीस धावा शेवटच्या बॉलवरती देखील चौकार आलाय आणि